नमस्कार, कसे आहात तुम्ही? परत एकदा माझ्या ब्लॉग चॅनलवर तुमचे स्वागत. नाशिकला आलोय, हेमंत भाऊच्या इकडे एरिया दाखवत आहे. चल, आम्ही मारली किक आणि निघालोय फिराय. चला तर बड्यापैकी शेती आहे. आपण आलोय विठ्ठलामध्ये फिरायला. शेतीमध्येच बहुतेक डेव्हलप झाले. चला तर आपण पाहूया. भारी वाटतं. किती सुंदर मूर्ती आहे विठ्ठल रुक्माईची. आणि याच्यामध्ये तर म्हणजे बढियापैकी वाटत आहे. नॅचरल, जिकडे तिकडे झाडे. रिसेप्शनचा तबला आणि वीणा इथं मस्त पैकी ठेवलंय. मस्त ठिकाणी आणलं. जिथं झाडं तिथं मला फार आवडतं. डेव्हलप केलंय आंब्याचे झाड आणि त्याच्या खाली बेंच बसण्याकरता. मुलीला आणायला लागते इकडे खेळाय. भारी आहे. नागपूरला खूप आवडते गाड्या. निसर्गाच्या सानिध्यात मजा वाटते. आता भाग कोणता झाला आपण फिरता येते एरिया? कोणत्या रोडवर आहे? पेठ रोडवर अगदी नजदीक आहे. माऊलीन काय विठ्ठला नावानं झाडाला मस्त असं बांधलंय. मस्त पैकी आराम. लहान लेकर आले इकडे म्हणजे मज्जा खेळायला. चालवायचं. हे काय बोटिंग आहे वाटतं. चला पाहूया. हा, संडेला खूप गर्दी असते म्हणते इथे. तिकडे रिलॅक्स खुर्ची वगैरे, त्याला बसायचं असं ना, फिरतं वाटतं गोल. ते भारी वाटले. काही दिवसानं बैलगाड्या नावालाच राहते हा प्रश्न पडते. खेड्यात सुद्धा आहे. आता तर बैलगाड्या पाहायलाच भेटत नाही. हा, चला आपण आता दुसऱ्या पार्ट मध्ये जातोय. तो पार्ट फिरला बऱ्यापैकी, तिकडे निघूया. मस्त पैकी ट्रेन आहे. ट्रॅक्टर करून त्याला हे केलंय इनोव्हेटिव्ह. सारे पदार्थ पण आहे. म्हणजे मध्ये एंट्रीला 160 रुपये हो ना? अच्छा, 80 रुपये पर कॅन. मध्ये काय आहे? 50 पैशाचा टिकट. सॉरी, 50 पैशाचा टिकट. अच्छा, आता रोड बसते पक्षी बघ. चला तर आपण एंट्री करूया. ट्रेन राईड 50, कॉटन कॅन्डी 50. चला तर मध्ये जाऊया आपण आता. हे बंद आहे का? नाही, हे इकडे. अच्छा, चला तर. मोर सुंदर बनवलाय यांनी बढियापैकी. दहा एकर मध्ये बनवलं. 10 एकर मध्ये पहिली शेती होती. देन तुम्ही मालक आहात का? नाही. हे जे आशिष सरून आहे. अच्छा, हेच ते मालक आहे. विशेष काय आहे इथे असं? इथलं बर्ड पार्क आहे सर. मुलांना गेम झोन आहे. अच्छा. हो, आणि शेती सुद्धा? हो, शेती प्लस शेती आहे इकडे. आणि लोक. अच्छा, ते वेगवेगळ्या जाती आहेत हो ना? त्याला ते वेगवेगळ्या प्रकारचे. ते हो, गिनी फॉल राईट साईड. टर्की आहे सर. ते टर्की आहे ना? ते इंडियन बदक आहे. वेगवेगळ्या जातीचे पक्षी आहेत. टर्की आहे. कोगनूर साप वगैरे आले ना, सर्वात जास्त हे आवाज करतो. एकदम बेकार सर. त्यांची इतकी डेंजर आहे ती. हा, साप वगैरे जनावर. कबूतर आहे. अच्छा, काय कशाचं कॉलिब्रेशन आहे? डुक्कर आणि उंदीर. गिनी पिंक. मक्काऊ संकनुरो. झेंडा कलर आहे. अच्छा, कोकटेड पॅरेट. आणि हे चावत वगैरे नाही का? नाही. पण खूप किती सुंदर आहे. Yes. आणि सरदार सरोवरला मी पाहिले होते, ते आता पाहतोय. एक नंबर आहे. का मस्त पैकी खातोय. नाही, चेक करते सर. खाली टोपी तुला आवडते. फोटो ती खाली. इग्वाना आहे बोलते.
हे भारतातलीच आहेत का? नाही 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 ना, नाही ना? जर्मनीचं आहे. जर्मनीचं आहे. जर्मनी अमेरिका. अच्छा, चायनाचा मोर आहे, हो पण चायना सारखाच आहे ते. हा हा हे डाक आहे वेगवेगळे. तर माहित आहे का जात? कोणती जात आहे? हे जर्मनीचा बदक आहे सर. जर्मनचा बदक आहे हो ना. हा जम्मू काश्मीरचा आहे सर. सल्लू हो ना. वेगवेगळे हे जोडी विकता पण का? हे अमेरिकेचे सर. अच्छा, अमेरिकन आहे. कली हो जपानचे. याला कोणते बोलता, विसरून गेलो नाव मी. हा हे हे ब्रह्मा ब्रह्मा. ब्रह्मा, बरोबर ब्रह्मा. हा का? नका राहू द्या, नका बाबा मध्ये. नाही नाही ते काय आहे? येमू आहे, मधून पाहतो. येमू पाहायला आलं, मस्त पैकी आहे. ते का काका? हो हो आहे. आणि हे दगड पण खाते ना? हा हा म्हणून खाते म्हणून. मोरम खाते. फीड आहे सर ते. उलटी फीड आहे. अच्छा, बऱ्यापैकी पाहण्यात आलं. आता चिमण्याचं सेक्शन पाहू. भारी एक नंबर चिमणे आहेत बरं का. हा ही कलरची आहे. हे सर्व आपण पक्षी पाहिले विठ्ठलामध्ये. चला निघूया. आलो होतो विठ्ठलाला. चला तर मित्र, परत भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. धन्यवाद.